आईचं दूध विकणारे लोक, टोळी, काय काय केलं. बाळासाहेबांचा मुलगा असून त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही. मी त्यांच्या मंत्रिमंडळात आणि माझा एका केसमध्ये खोटं नाव गोवण्याचा प्रयत्न, ते कारस्थान त्यांनी केलं. कसं राहणार एकनाथ शिंदे? प्लॅन तयार सक्सेस झाला तर माझा प्लॅन फेल व्हायचा. मग मी सांगितलं आपणे को, आणि त्यांनी त्याला मला, बघा देव आपल्या परमेश्वर आपल्या पाठीशी असतो, आणि त्यांना ते काय अवदस आठवली आणि वर्धापन दिनामध्ये त्यांनी नको नको ती भाषा वापरली. आईचं दूध विकणारे लोक, टोळी, काय काय केलं. आणि मला लोकसभा, आपल्या राज्यसभा, विधान परिषदेच्या प्रक्रियेतून अगदी बाहेर असं फुकून दिलं. अरे काय एवढा फेकावं आहे का मी? एवढं हलक्याने तुम्ही मला घेता? तुम्ही मला ओळखलं नाही. श्रीकांतच्या आईला मी जेव्हा सांगितलं हे सगळं, तेव्हा ती मला बोलली, बाळासाहेबांचा मुलगा असून त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही, त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही. मी बोललो बघ, हे सगळं अशा गोष्टी आहेत. या लोकांना आत घालून पार्टी फोडायची आणि मलाही संपवायचं, माझी सुरक्षेचा विषय असेल, माझ्या एका केसमध्ये नाव घालण्याचा विषय असेल. मी त्यांच्या मंत्रिमंडळात आणि माझा एका केसमध्ये खोटं नाव गोवण्याचा प्रयत्न, ते कारस्थान त्यांनी केलं. कसं राहणार एकनाथ शिंदे? राजकीय अस्तित्व संपवणं हे काही सोपं नसतं. मी कोणाच्या आडवा पण नव्हतो. मी कधी कोणाकडे कधी पद मागितलंही नाही. आनंद दिघे साहेबांनी मला हे उभं केलं. जेव्हा मी कोल्हापूर झालो होतो, जेव्हा माझ्या आयुष्यात जेव्हा एका दुःखद प्रसंग आला, तेव्हा माझ्या पाठी दिघे साहेब उभे राहिले. पहिले उभा राहा तू, आता एकनाथ तू पुढे ये, बाहेर ये, आता तू लोकांसाठी काम करायचं, समाजासाठी काम करायचं. ते शब्द आजही माझ्या कानात आहेत. कधी मी मागितलं नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.